लोकसभेनंतर आता राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागलेत। मनसे विधानसभेमध्ये पूर्ण ताकदनिशी उतरणार असल्याची माहिती समोर येते। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार असल्याचं कळत आहे। राज ठाकरेंकडून देशपांडेंना वरळी लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे। ठिकठिकाणी बॅनर लावून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी संदीप देशपांडे तयारी करत असल्याचं दिसतंय आणि राज ठाकरे या ठिकाणी आता महायुतीमधून निवडणूक लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अजय आडसूळ यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने मुंबईतील विविध ठिकाणी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर पाहायला मिळत आहेत। आपण सध्या आहेत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पाहायला शकतो। तर या ठिकाणी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागलेले आहेत। मराठी मनाचे बाणबिंदू हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। खरं तर स्वतः संदीप देशपांडे यांनी या मतदारसंघामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने काही महत्त्वाचे बॅनर लावलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर काल एक महत्त्वाची बातमी आलेली होती की महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने जवळपास 20 जागांची आगामी विधानसभेसाठी मागणी केलेली आहे। या लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला अर्थात भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, मात्र तेवढं महाराष्ट्रामध्ये अपेक्षित यश आलेलं नाही। त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाजपकडे 20 जागांची मागणी केलेली आहे। मात्र जो काही महत्त्वाचा मतदारसंघ आहे वरळी, या मतदारसंघावर सुद्धा राज ठाकरेंच्या मनसेने महायुतीमध्ये दावा केलेला आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आगामी काळामध्ये जर मनसे स्वतंत्र लढणार का महायुतीमध्ये लढणार। लोकसभेमध्ये या मतदारसंघातून वरळी मतदारसंघातून अरविंद सावंतांना अपेक्षित लीड मिळालं नाही। त्यामुळे स्वतः आदित्य ठाकरे या मतदारसंघातले आमदार आहेत, याचबरोबर 2 विधान परिषद सदस्य ठाकरेंचे या मतदारसंघ आहेत। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेचा शिंदे गटाचा उमेदवार असणार का मनसेचा असणार। कॅमेरामॅन हमीदसह मी अजय आडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।